सुप्रभात सगळ्यांना. आज सुप बऱ्याच दिवसांनी पहाटेचा आपला क्लास सुरू होतोय 5 वाजताचा. आणि सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना ग्रॅटिट्यूड पण मी देते आत्ताच. मी अपर्णा विकास भट, राहणार ठाणे. होय, माझं 71 आहे. आय एम रिटायर्ड व्हाईस प्रिन्सिपल ऑफ वेल नोन स्कूल फ्रॉम ठाणा. त्याच्यानंतर योगिनी ही मला ही मेंटॉर म्हणून मिळालेली आहे. हे खरंच माझ्या जीवनातलं एक काय मला सांगता येत नाही, पण माझ्या जीवनामध्ये जे मिरॅकल घडलेलं आहे, जे मी अतिशय वाईट धक्क्यामध्ये होते त्यातनं बाहेर यायला, आणखीन आता खूप नॉर्मल व्हायला मला योगिनीची खूप मदत झाली. आणखीन तिच्याकडे मी 2-3 क्लास केलेले आहेत. टॅरेट कार्डचा केला आहे. त्याच्यानंतर आता आपण ह्याचा ग्रँड मास्टरचा करतो. त्याच्या आधीच्या पण तिन्ही लेवल्स मी तिच्याकडे केल्यात, आणि त्याच्यामुळे ह्या ज्या 2-3 ग्रुपमध्ये मी शिकायला होते तिच्या बरोबर, तर त्याच्यामध्ये मला दादा आणि ताई खूप मिळालेले आहेत, जे जीवाला जीव देणारे आहेत. आणि आता नव्याने आता पुन्हा ग्रँड मास्टर मला व्हायला खूप आवडेल, की ज्याच्यामुळे मला तरी स्वतःला हिलिंग देता येईल. आणखीन माझं पुढचं आयुष्य खूप चांगल्या रीतीने जाईल, माझी तब्येत चांगली राहील. हा माझा एकमेव. आणखीन साईड बाय साईड लोकांसाठी सुद्धा मला करायला खूप आवडतं. आणि हा सगळा हेतू मनात ठेवून मी हा कॅम्प जॉईन केलेला आहे. धन्यवाद. आता मी सध्या अक्कलकोटमध्ये आहे. आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांचे नमस्कार मी स्वामींना पोहोचवणार आहे. आता पोचतेच आहे. थोड्या वेळाने मी निघणार आहे. त्यामुळे मी योगिनी 5:15 पर्यंत मी थांबीन. 6:15 नंतर मी निघणार आहे. हरकत नाही. योगी, मला तू परवानगी दे तेवढी. नक्की नक्की. नमस्कार सगळ्यांना. माझा हा प्रवास कसा सुरू झाला मलाच माहिती नाही. म्हणजे जे आपण म्हणतो ना की तुम एक प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ यायची असते. ऍक्च्युली 25 वर्षापूर्वी माझी एक मैत्रीण रेकीचं करत होती, शिकत होती. हा, पण तेव्हा आम्हाला एवढा अवेअरनेस नव्हता. तेव्हा हे सगळं ऑफलाईन होतं, तिचे क्लासेस वगैरे चालायचे, पण तेव्हापासून डोक्यात कुठेतरी ते एक होतं. तर प्रत्यक्ष योग यायला इतके वर्ष गेलेत मध्ये. पण ठीक आहे, आता इथे आलीये. तर जेव्हा मी हे जॉईन केलं तेव्हा माझं मन खूप अशांत होतं. सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स असतात, तसे माझेही होते काही. म्हणजे घरातले कौटुंबिक वाद, हे ते सगळं. ते खूप अशांत राहायचं. सकाळी उठलं की म्हणजे अगदी उठल्यापासून डोक्यात ते सगळे विचार सुरू असायचे. तर त्यातनं हे सगळं आता माझं जेव्हापासनं मी रेकीची प्रॅक्टिस करायला लागले, जेव्हापासनं तुमच्याशी जोडल्या गेले, तेव्हापासनं हे सगळं बंद झालं आहे. आणि बऱ्याचशा ज्या गोष्टींची भीती वाटायची, तिथे आधी जर रेकीचं हे केलं म्हणजे आपण स्मरण म्हणा किंवा जे आपण मेडिटेशन, एक शॉर्ट चालता चालता जे तुम्ही म्हणताय तसं मी करून बघितलं आहे. तर त्यामुळे माझं बरचसा म्हणजे भीती त्यावेळेला बिलकुल वाटत नाही. म्हणजे त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मला पाण्याची खूप भीती वाटते. म्हणजे पॅरासेलिंग वगैरे करायला मला खूप भीती वाटत होती. पण मी थायलंडला गेले होते मध्ये, तेव्हा त्या दिवशी आपली लेवल 2 की नाही. 3 ची होती. एअरपोर्टवरनं आपण बोललोही होतो. तर तिथे मी पॅरासेलिंग करायला जेव्हा गेली ना, मला म्हणजे अशी उंच याची वगैरे भीती वाटायची, पण काही नाही, म्हणजे जाणवलंच नाही. एवढ्या पाण्यावरनं इतका वेळ वर हे करत राहिलो तरी. तर मला सांगायचं हे आहे की जर म्हणजे अशी कुठली भीती वाटत असेल आणि तुम्ही हे करत लगेच तुम्हाला त्या रेकी एनर्जीची अशी आठवण येते, मला तरी म्हणजे तशी आठवण येते. आणि मी लगेच आपलं स्मरणच म्हणा एक प्रकारचं सुरू करून देते, की ज्यामुळे माझं हे सगळं बंद होतं आणि मला ती गोष्ट करण्याचं सामर्थ्य मिळतं. सुपर्ब. ऍक्च्युली माझं म्हणजे शिक्षण भरपूर झालं आहे, वेगवेगळ्या विषयात झालेलं आहे. मला सायन्स ऐकायला ग्रॅज्युएट आवडेल. सायन्स ग्रॅज्युएट आहे मी, बीएससी झालाय. नंतर ऍक्च्युली माझं बालपण वगैरे असं छोट्या गावात गेलेलं होतं. तर आजोबा वगैरे आमचे खूप हे होते की खूप लवकर लग्न करायचं म्हणून, पण कसं बसं 12वी पर्यंत त्यांनी हे केलं, म्हणजे ताणलं ते. नंतर फर्स्ट इयरला वगैरे लग्न झालं तेव्हा मी बीएससी फर्स्ट इयरला होते. मग मी बीएससी कम्प्लीट केलं तेव्हा मी नागपूरला शिफ्ट झाले. म्हणजे लग्न झाल्यावर माझं सासर नागपूरला होतं. बीएससी केलं, नंतर डीएमएलटी केलं.
ते केल्यावर घरी असं होतं की तुझी इच्छा आहे तर तू कर, जॉब करायचा नाही. ते झालं. मग नंतर DMLT झाल्यानंतर जॉब केला नाहीच, इंटर्नशिप वगैरे करून सोडून दिलं. मग नंतर परत आपल्या संसारात सुरू, 2 मुलं झाले. नंतर बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या. मग 2003 मध्ये जवळपास माझे मिस्टर एक्सपायर झाले. तेव्हापासून मी सिंगल पॅरेंट आहे. म्हणजे माझा मुलगा 14 वर्षाचा होता, मुलगी 8 वर्षाची होती तेव्हापासनं. मग त्यानंतर असंच B.Ed केलं, ऍडिशनल BA केलं इंग्लिश लिटरेचर घेऊन. मग B.Ed केलं, MA इंग्लिश केलं. आणि एवढं सगळं करूनही परत गृहउद्योग करायचा प्रयत्न केला. त्यात माझं बोट गेलं मशीनमध्ये, मग ते बंद करून टाकलं. असं करत करत मग एक आमच्या DMLT कॉलेजलाच 5 वर्ष कॉन्ट्रीब्युटरी लेक्चरशिप म्हणून जॉब केला. त्यावेळेला मग परत ते करत असताना मी MA सायकोलॉजी केलं, क्लिनिकल सायकोलॉजी घेऊन. पण असं मला ना प्रॉपर वेळ मिळत नाही. मला काउन्सिलिंग करायचंय, त्यातही जमत नव्हतं. म्हणजे कुठेच मला असं प्रोफेशनली हे होता येत नाहीये. तर माहित नाही, माझा खूप तसा यांनी प्रवास सुरू आहे. नंतर मग आता हे कोविडच्या पिरियडमध्ये मी म्युझिक थेरपीचं केलं. म्युझिक म्हणजे शिकलीच आहे म्युझिक थेरपी. नंतर आपलं नॅचरोपॅथीचे क्लासेस लावले होते, पण ते म्हणजे 1 वर्ष झालं आणि तिथे काही व्यवस्थित ते चॅनलाइज झालं नाही. तर मी तो आता बंद करायचा निर्णय घेतलाय. त्यांना सांगितलं की मी याच्या पुढे कंटिन्यू नाही करणार आहे. आणि आता हे एक रेकीचं सुरू झालंय. आपली लेवल 3 झाल्यानंतर मी केलं आहे. म्हणजे फॅमिली मेंबर्ससाठीच केलंय, बाहेरच्यांसाठी कोणासाठी केलं नाहीये. अजून मी बाहेर कोणाला सांगितलंही नाहीये जास्त ह्याबद्दल. पण इच्छा आहे की आता इथे पुढे काहीतरी करिअरमध्ये करावं, किंवा करिअरमध्ये काहीतरी करायचं. पण काय करायची याची क्लॅरिटी अजून येत नाहीये. तर होप सो की आता ह्या मास्टर आणि ग्रँड मास्टर लेवल नंतर काहीतरी एक मार्ग मला मिळेल आणि उरलेल्या आयुष्यात काहीतरी करता येईल. एकतर थँक्यू सुप्रियाताई, ज्या पद्धतीने तू शेअर केलं, म्हणजे आता सगळ्यांच्या मनात ना सुप्रियाताईचा एक छान पिक्चर बनला आणि तुला सगळीजण त्या स्टेपला आणखीन हेल्प करतील तुझ्या क्लिअरिटीकडे जायला. आणि हा तर मला नक्कीच विश्वास आहे की रेकी जर्नी ती क्लिअरिटी नक्की देईल. आणि मजा काय ना की रेकीची जर्नी फक्त रेकीसाठी तू आहेस की नाही अशी क्लिअरिटी नाही देत, तू कशासाठी आहे त्याची ती क्लिअरिटी देईल. तर दॅट इज व्हेरी तीच वंडर. हवी आहे मला. ती हवी आहे, म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न करता येईल. म्हणजे सतत माझ्या डोक्यात एक हे असतं की अरे तू इतकी शिकली पण तू काहीच करत नाहीये, तुझ्याजवळ एवढं नॉलेज आहे पण तू ते दुसऱ्यांना देऊ शकत नाही, तर मग तुझ्या याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे अशी मी खूपदा फ्रस्ट्रेट होते. मी मुलांनाही म्हणते, काय रे माझं एवढं शिकून काय, मी काही जॉब केला नाही, हे केलं नाही, तुम्हाला अजून चांगलं लाईफ देऊ शकली असती. म्हणजे इन पैशांच्या यानी म्हणा किंवा ह्याच्या यानी की तुम्हाला बेटर. तर ते मुलं मला समजावतात की आई तू आम्हाला इथपर्यंत आणून पोहोचवलं, खूप केलंस. आणि मी पण आमच्यासाठी ही गोष्ट त्यांच्या खूप मोठी साईडनी, मी त्यांच्या साईडनी यासाठी उभं राहील कारण मी तुमच्या मुलांना पाहिलंय. तर तुम्ही काय आहे. पॅरेंटिंग केली आहे याचा अंदाजा नक्कीच मी प्रॅक्टिकली घेतलाय. हो तर हो. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग सुप्रियाताई, खरंच थँक्यू. आणि मला अजूनही नमस्ते. ते तुझ्या बाबतीतला आठवणारा इन्सिडेन्स की तू किती क्रेझी होती की तुझा फॉलोअप सेशन मिस होऊ नये आणि तुला इतकी हो. मदत करण्यात आली होती की आम्ही तुझ्या टाइमनुसार ड्राईव्ह करत होतो आणि हो. तुला ते सगळं. आणि बरोबर एकच लेवल, एकच क्लास त्या दिवशी झाला आणि नंतरचा पूर्ण माझी ट्रिप झाल्यानंतर आपला सेकंड फॉलोअप झाला. तर हे हे मला अजूनही आठवतंय की असं वाटत होतं की तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांची प्लॅनिंग बदलतीये. थँक्यू तसं सो मच. असेल तर अगदी उत्तमच आहे. थँक्यू सुप्रियाताई. धन्यवाद. सगळ्यांना कोणाची इच्छा. प्रणाम, सुप्रभात. नमस्ते. अं, सगळ्यांचे आभार पहिल्यांदा मानते मी. थँक्यू. माझं नाव तृप्ती पाटील दमाणी. मी पुण्याहून आहे. पुण्या म्हणण्यापेक्षा मुंबईकर आणि पुणे हे दोन्ही आहे माझं नातं. कारण पुण्यात आम्ही आता 1 वर्षापूर्वी शिफ्ट झालो. बाय प्रोफेशन मी ॲडव्होकेट आहे. गेले 22 वर्ष मी ॲडव्होकेसीमध्ये आहे. मला एक मुलगा आहे, ही इज 24 years old. आणि रेकीचा प्रवास म्हटला तर तो खूप लांबचा आहे. ऍक्च्युली कसं असतं की
प्रत्येकाने आता जे शेअर केलं की आपल्या आयुष्यात बऱ्याचशा अशा घटना घडतात आणि आपण त्यातून शिकतो आणि त्या शिकत शिकत आपण बाहेर येत असतो. तसं माझ्या आयुष्यात पण भरपूर घडलं. पण एक फाउंडेशन म्हणतो ना, सॉरी मला भरून येते. आणि माझी माझी ती अशी आतून कनेक्शन होतं की तुला भरून आलंच आहे आणि ते येऊ दे. तर तू शेअर. मला आयुष्यात काय काय घडलंय नाही सांगायचं. दॅट विल बी लॉंग जर्नी. प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेलेलं असतं. सो आय डोंट गो इन टू द पास्ट अँड पिल ऑफ द पिल्स. सो नंतर मग रेकीचं जे आहे की नाही, मी कोर्टात जाताना एक ना रेकी हिलिंग सेंटर नेहमी माझ्यावर फ्लॅश व्हायचं. काय आहे प्रकार? माझी बहीण फॉर्च्युनेटली डॉक्टर आहे. तर आय आस्क्ड हर की काय आहे. तिने पण रेकी 1 and 2 लेवल केलेले आहेत. माझ्या मिस्टरांनी 1 and 2 लेवल केलेले आहेत. 2023 मध्ये मी ते कम्प्लीट केलं. कसं झालं, मी मिस्टर बोलले की तुला आता आध्यात्मिक मध्ये आहोत आपण, तर तू रेकी कर. आय डोंट नो, ही इज हॅव्हिंग स्ट्रॉंग इंट्युशन पॉवर्स. काय तुझ्यामध्ये बदल होतात ते बघ. सो आय स्टार्टेड डुईंग रेकी ग्रॅज्युअली. आणि त्याच्यामध्ये ना मला मध्ये गॅप पडला. पण मी रेकीला जेव्हा जेव्हा मी आमंत्रित करते, त्या डिवाईन एनर्जीला आमंत्रित करते, अलॉंग विथ अदर एनर्जीजना आमंत्रित करते. आता परिस्थिती अशी आहे मॅडम की मी एकदा रेकेमध्ये उतरले ना की बऱ्याच वेळा जोरदार बाहेर पाऊस पडत असतो, मला काही ऐकायला येत नाही. बाहेर आल्यानंतर मला मिस्टर म्हणतात, अगं एवढा पाऊस एवढं थंडरबोल्ट होत होतं. म्हणलं अरे काय म्हणते, मला आय वॉज नॉट इन टू दॅट. मीन्स आय गो इन टू ट्रान्स. मी ट्रान्समध्ये जाते. मी स्वतःवरती प्रयोग केले. माझ्या रेकी करताना डाऊट आलाच नाही पाहिजे. मला हे होणार आणि ते झालंच पाहिजे आणि ते होतं. सो आमचे गुरु आहेत ऍस्ट्रॉलॉजीचे, त्यांनी ना एक हिलिंग क्लास चालू केलं होतं. दॅट ही वॉज नॉट नोईंग की आय एम अ रेकी हिलर. म्हटलं की डिवाइन हिलिंग एक कोर्स होता, मी शॉर्टमध्ये केला होता. आणि तिथे फ्री फ्री कॅम्प होता आमचा. बरीचशी लोक होती आणि ती ना येऊन आम्ही हिलिंगला माझ्यावर अजून दोघी जणी होत्या. त्या रेकी त्यांनी केलं नव्हतं, पण मी हिलिंग करत असताना रेकीचा स्पेसिफिकली प्रयोग केला त्यांच्यावरती की बघूया आपण अलॉंग विथ डिवाइन. मी रेकी त्याच्यामध्ये ऍड केलं आणि काय माहित नाही, प्रत्येक माणसाला म्हणजे आधी 5 होते त्याचे 20 झाली लोक की त्यांना फरक पडला विदिन 10 सेकंड. काही स्त्रिया अशा होत्या की त्यांना ना शांतता नव्हती, सतत काय ना काहीतरी. मी दिल्यानंतर मग त्या माझं ऑब्झर्वेशन म्हणजे मिस्टरांचं ऑब्झर्वेशन की तू खूप वेळ देत होतीस त्यांना रे की बाकीच्यांनी 3 मिनिट म्हणजे एक 10 सेकंद झालं की देवर आउट ऑफ इट. पण त्यांचा अनुभव असा होता, मी त्यांना ना टॅप करून त्यांना उठावं लागायचं मॅडम की तुम्ही आता म्हणजे हा कसं वाटतंय. मग ते काही एक 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 महिला तर अशा शी वॉज स्टार्टेड क्राईंग, लाईक टीअर्स वे रोलिंग ओव्हर चिक्स. अँड ते म्हणलं की मला एवढं शांत वाटलं, मला तुम्ही का उठवलं. आय वॉज डाऊट की एवढं होतंय, इज इट वर्किंग. सो एक नाही तर दुसरा, दुसऱ्यानं तिसरा. एक व्यक्ती आला, आम्हाला ना रात्री झोपच लागत नाही आणि हे असं बरंच वर्ष चाललंय माझ्याकडून. मी रेकी एक 1.5 मिनिटं त्यांना रेकी दिलं अँड ही वॉज फास्ट इन टू स्लीप. इट वर्क्स. सो आय स्टार्टेड इन टू दिट. तर काय माहित नाही, तुम्हाला सांगितलं सद्गुरूंशी मी खूप कनेक्ट आहे. अँड दॅट इज अ मेसेज गिवन बाय माय सद्गुरू, यू स्टार्ट डुईंग हिलिंग. सो दॅट इज द बॅक ऑफ माय माइंड. नाव इट इज इन फ्रंट ऑफ मी की मला एक हिलिंग सेंटर, मी नाव पण शोधून ठेवलंय की आय एम गोइंग टू स्टार्ट इट. I'm going to heal many of people. The energy which has given by the Sadguru, the universe, the Brahmanda. I just into that की सद्गुरूंना माझं सगळं असतं त्यांच्याकडे, की मला एक योग्य मेंटॉर द्या की आय विल स्टार्ट दिस जर्नी विथ अ फोर्सफुल ॲटिट्यूड अँड विदाउट हॅव्हिंग एनी डाऊट्स इन माय माइंड. सो आय गॉट यू. थँक्यू सो मच. बाकीचं मी तुम्हाला कीर्तन मॅडमचं सांगितलंच आहे. सो दॅट इज द जर्नी अँड आय एम व्हेरी पीसफुल राईट नाव की कुठलीही हे राहिलंय ते राहिलंय. बाबांनी म्हणजे सद्गुरूंनी सगळ्या लिॲबिलिटीज कव्हर केल्या. नाव यू आर इन टू दिस, यू आर गोइंग टू डू इट. that is the thing. So my motto is that ki I'm going to start. I already started the healing people, but that is with the forceful attitude. म्हणजे माझ्या मिस्टरांचं पण की आपण हवं तेवढं आता राहिलं किती आयुष्य क्षण. आता मी तुमच्याशी बोलते, नेक्स्ट मोमेंट आय वोंट बी देअर. सो दॅट इज द फॅक्ट इन टू माय माइंड. बट जेवढे दिवस आहेत ते मला स्वतःला समाधान की लास्ट मोमेंटला की ए राहिलं असं नकोय. सो ते मला करायचं आणि ते होणार बिकॉज दॅट अल्माइटी इज ऑलवेज विथ मी. दॅट एनर्जी, दॅट स्ट्रॉंग एनर्जी इज विथ मी. दॅट हे खूप मोठा कॉन्फिडन्स माझ्या बरोबर आहे. आणि रेकी तर आहेच. म्हणजे तेवढी सवय लागली ना, प्रत्येक वेळी स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं, गाडीला प्रोटेक्शन द्यायचं, घराला प्रोटेक्शन द्यायचं, सगळ्यांना प्रोटेक्शन देते, मिस्टरांना प्रोटेक्शन देते. बऱ्याच वेळा विसरत असतात त्यांना प्रोटेक्शन द्यायचं हळूच. म्हणजे मी झाडांना रेकी देते, त्यांच्याशी बोलते, त्यांचं बदल बघते. प्राणी समजा एखादा असं कुत्रा, तो एकदम इज नॉट फिलिंग वेल, त्याला पटकन रेकी देते. सो इट वर्क्स. आणि ते फिलिंग खूप छान असतं की येस यार,
आय एम हिलिंग दिस पीपल. आय एम द मेअरली ओनली चॅनल. मी कोणी नाहीये. पण ती एनर्जी माझ्यावरती जर एवढं भरभरून प्रेम करत असेल तर मला ते प्रेम द्यायला पाहिजे. सो दॅट विल बी माय मोटो. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू कीर्तन मॅडम की मला एक छान मेंटॉर मिळाला की माझे सगळे प्रश्न सगळ्यांची समाधान मला इथे होणार. थँक्यू सो मच मॅडम. नमस्कार. माझं नाव स्वप्नील पवार. मी नवी मुंबईला राहिला. ॲक्च्युली 2012 पासून क्रॉनिक डिझीज मधून मी जात होतो. 2019ला माझी अशी परिस्थिती होती की मला चालताही येत नव्हतं. ॲक्च्युली मला ब्लड कॅन्सर झालं होतं. अँड इन दॅट टाइम इतका झालं होतं की मला चालताही येत नव्हतं आणि म्हणजे जॉब वगैरे काही नव्हतं. तर मला त्या काळी सद्गुरू भेटले, गजानन महाराज. त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या मठामध्ये मला सांगितलं गेलं की विदिन 21 डेज तुला जॉब लागेल, तुझी परिस्थिती बदलेल. आणि त्या दिवसापासून माझी जर्नी चालू झाली. विदिन 21 डेज म्हणजे नेक्स्ट 7 दिवसामध्येच मला जॉबसाठी कॉल आला. मला चालता येत नव्हतं. वेगवेगळ्या ट्रस्ट कडून मला म्हणजे थोडी सपोर्ट भेटले होते. पण त्यानंतर मला जॉब लागला आणि जॉब करता करता माझा जो डिझीज होता ना तो पण कमी होत गेला. आणि नंतर टचवूड की आता काही नाहीये. आय एम ऑलमोस्ट प्युअर. फक्त दर 4 महिन्यानंतर मला जाऊन टेस्ट करावं लागते की इट इज देअर ऑर नॉट. तसं असतं. प्लस कोविडमध्ये मला म्हणजे रेकी शिकायची होती, पण कोविडच्या जस्ट आधी मी एका ताईंना जॉईन केलं होतं असंच सेम ऑनलाईन. आणि तेव्हापासून मला इच्छा होती की मला रेकी पूर्ण शिकायची आहे, ग्रँड मास्टर लेवल पर्यंत जायचं. इन 2023 आय थिंक आय जॉईन द क्लास. पहिला फर्स्ट लेवल केली, सेकंड लेवल करायची इच्छा होती आणि त्या काळात जॉब गेला होता. 9 महिने घरात होतो, जॉब नव्हता. मी सॉरी आय टी इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मध्येच रिसेप्शन वगैरे असे काही आलं की जॉब जाण्याचे चान्सेस वाढतात. तर जॉब नव्हता, पण मला सेकंड अँड थर्ड लेवल करायची होती. त्याच्या आय थिंक 2 महिन्यानंतरच मला जॉब लागला. मी सध्या पुण्यामध्ये जॉबला आहे आणि माझा जॉब व्यवस्थित चालू आहे. प्लस रेकी ऍक्च्युली थोडीशी कमी झाली, पण तरी पण त्याचा जो फ्लो आहे डेली बेसिसला हातामध्ये, जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा माझ्या हातामधून तो फ्लो जाणवतो. पण जॉबच्या ह्याच्यामुळे मला रेकी प्रॅक्टिस करता येत नव्हती. आणि अ, अ, कालच वाईफशी बोलणं झालं होतं की रेकी प्रॅक्टिस पुन्हा सुरू करायची आहे. आणि तसंच तेवढ्यात मेसेज आला की ग्रँड मास्टरचा कोर्स चालू होते, तुम्हाला करायचं आहे कसं. तर मी निलेश सरांना मेसेज केला होता की मला जॉईन करायचं आहे. पण आणि अनएक्सपेक्टेडली ग्रँड मास्टरचा पण कोर्स आला आणि यांनी एनरोल पण झालं. मला असं वाटतं की रेकी शक्तीच माझ्याकडनं सगळं करून घेते. म्हणजे काही विचार नव्हता की ग्रँड मास्टर साठी जाईल, पण लगेच मेसेज आला. मी सरांशी बोललो आणि जॉईन पण झालो एका दिवसामध्ये. इट्स ऑल डन अँड आय एम हॅपी नाऊ.